चहा आणलाय. थँक्यू. कशाबद्दल? ते तुम्ही लग्नासाठी होकार दिला ना, त्यासाठी. हे ठेवा. किती दिवस झाले मी या होकाराची वाट बघत होते. आता या घरासोबतची माझी नाती बदलणार. मी या घरात फक्त पाहुणी नाही तर सून म्हणून वावरणार. त्या गुलाबी क्षणांनी माझं मन भरून येणार. अहो अहो लक्ष आहे ना तुमचं? हा? तिकडे काय बघत बसलाय? नाही, काही नाही. काय काय म्हणत होता? काय नाही, ते असंच बोलत होते. इतकं काही महत्वाचं नव्हतं. ठीक आहे, मला उशीर होतोय, मी निघतो. अहो थांबा, हा चहा घेऊन जा. धैर्य, धैर्य, अरे काय गो? धैर्य कुठे आत्ताच गेले. गेला? चहा पण नाही घेतला का त्याने? थोडासा घेतला आणि बाकीचा माझ्यासाठी ठेवून गेले असतील ते. हिचं एक वेगळंच, काय करायचं कळत नाहीच. आई, आई ते मामांनी लवकर बोलवलंय तुम्हाला. ताई तुमचा सेटअप जरा तिकट लावा की. अहो इथं पानपोई सुरू करायची आहे. पानपुई इथं? अहो दादा काय झालं, एक म्हातारी तर अचानक उन्हात चक्कर येऊन पडली आणि ते एका भल्या माणसानं बघितलं. ते म्हणाले इथं पानपोई नाही म्हणून झालंय सगळं, आणि इथनं पुढं असं व्हायला नको म्हणून अख्ख्या कोल्हापुरात स्वतःच्या खर्चानं पानपोया उभ्या करणार आहेत. काय नाव काय त्या दिलदार माणसाचं? अहो धैर्य मुजुमदार. या 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 काम सुरुवात करा. अहो पुण्याचं काम आहे. असा माणूस आयुष्यात यायला पण पुण्यच लागतंय म्हणा. दिन एक नाही म्हणजे धैर्य मुजुमदार खूप ग्रेट माणूस आहे. दया, अरे कशा काय आलीस? ये 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 ये. हे काय? म्हणजे तुझ्या हातनं जे जमलं नाही ते तुझ्या या सुनानी करून दाखवलं बघ. म्हणजे त्यांनी बरोबर धैर्याच्या मनात हात घातला आणि त्याचा होकार बाहेर काढला. या दोघींचं तर कौतुक आपण करूच, पण त्याआधी या दोघींची ओटी भरून घ्या.
अरे उभ्या का? या बसा बसा, या या या. इरा. पायपट पायपट. सुखी राहा. बाकी कामं काही जमत नसली ना तरी हे अगदी बरोबर जमले तू. आई हो, हे असं व्हावं अशी तुमची इच्छा नव्हती का? माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नकोस. एक नंबर कार्यक्रम झाला बरं का, एक नंबर. आता तुम्ही तिघी मिळून हे मुजुमदारांचं घर व्यवस्थित सांभाळा. काय आता का उभेच राहणार आहे सगळा? जावा ना, काय ते गोडा थोडासा बघा, दिवस चांगलाच. जा इरा, जा तू पण जा त्यांच्यावर जा. रेडी? राम राम मंडळी, मी तुमची लाडकी साडी आणि आज आपण आलोय या नाश्ता सेंटर मध्ये. तर इथे तुम्हाला बघायला मिळत असेल यांची भजी आणि यांचे वडे आणि ही कुरकुरीत भजी. अहो माझ्या तोंडाला तर पाणी सुटले, इतकी स्वादिष्ट असते ना. म्हणून सर या.